प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी व्ह्यू रचला जाईल। 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू सजवतील या ठिकाणी डीएफसी दांडी। गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाल अंबिरे यांना बोलवले पहिलं षटक हाताळण्यासाठी। फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पवन दांडी संघाची दरम्यान गौतम आगरे, किरण आरेकर, विशाल तामोरे, कुणाल, यज्ञेश, कैलास, कुशल, योगेश, मिथुन, अंकित आणि ओमकार, प्रेमित असे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील। वरीफच बॉल हळवारपणे मात्र चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न ऑफ दी मार्क इथे बघायला मिळतात मिस्टर तुषार मोरे। मग विक्रमगडचा खासदार चषक ज्याने अक्षरशः गाजवला, अप्रतिम असे 73 धावांची एक विस्फोटक इनिंग ज्यांनी साकारले, सध्याचा हंगाम गाजवणारा असा फलंदाज आपल्याला तुषार मोरे। तर करण मोरे वन ऑफ द बेस्ट ओपनिंग पेअर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील मिस्टर करण मोरे यही ऑफ द मार्क आपल्याला बघायला मिळतात। सिंगल कंप्लीट झाले, धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 2। अतिशय सुंदर नियोजन आपण बघताय। प्लेन ग्राउंड, आउटफील्ड खूप वेगवान आहे, बिहाइंड द विकेट धावा भरपूर वेगाने येतात आणि ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळता त्यावेळेला चेंडू मात्र वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातो, हे वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं। यावेळेला मात्र थोडासा गतीला परिवर्तन केला, चेंडू सरळ जातो तो लेग गली रिजनला, खूप चांगला स्टार्ट देत आहेत गोलंदाज कुणाल हंबिरे। एक अप्रतिम स्टार्ट, 3 चेंडू हाताळल्यात, जिम्मेदारी दिले इथे डीएफसी दांडी संघानं आणि त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाकडनं। पुढचा चेंडू तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आडव्या बाटने चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, पुनश्च चेंडू सरळ जाते तो शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये। 4 चेंडू आणि 4 धावा। तुषार मोरे आमच्या सोबत बाईट मध्ये म्हटलं होतं 55-60 धावा इथे एक चांगलं बॅटल होऊ शकतंय आणि त्या दिशेने इथे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पवनसूत नवली संघाचं प्लॅनिंग असेल, योजना असेल। ओ यावेळेला चांगला टायमिंग आहे, डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलंय आणि येतोय इथे एक अप्रतिम दर्जेदार खणखणीत षटकार एसटीचे। दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 10, तुषारचा ट्रेडमार्क। ओ याही वेळेला मात्र पूल करण्याचा प्रयत्न आहे, फटका मिस टाइम आणि तिथे थोडीशी झाली चुकी, फंबल, चेंडू जातो या ठिकाणी हवाई फायर, षटकार। बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार मिस्टर तुषारच्या बॅटमधनं येतोय, त्याची आक्रमकतेची चुणूक, षटकाची झाले इथे समाप्ती आणि 16 धावा ऑन दी बोर्ड बघायला मिळतात। प्रशांत सर काय म्हणाल, झेल सुटलाय, 6 धावा गिफ्ट दिल्यात आणि मोमेंट मात्र फलंदाजाकडे थोडंसं कन्वर्ट केलंय। फिलहाल सभी का स्वागत है। जैसे कि ये आज का तीसरा दिन है। जिंदगी दिए तो जीने का हुनर भी देना, पाप बख्शे तो खूबसूरत सफ़र भी देना, गूंगा तो मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूँगा तो बातों में असर भी देना। नमस्कार, मैं हूँ प्रशांत और आप देख रहे हैं एबी ग्रुप ट्रॉफी 2024। जैसे कि आपने सवाल मुझे पूछा कि पहले ओवर का जो स्टार्ट किस तरह से, तो फिनिश अच्छा किया, आगाज गेंदबाज ने अच्छा किया था, कमाल के 4 गेंदें वो ज़्यादा आगे थी, फुल टॉस भी थी, उसके ऊपर बल्लेबाज ज़्यादा प्रहार नहीं कर पाए। लेकिन जब लेंथ गेंदबाजी, छोटी गेंदबाजी हुई तो बल्लेबाज को समय मिला बैकफुट पर खेलने के लिए और उसका भरपूर फायदा उठाया। जो स्टार्ट था वो बिल्कुल गेंदबाज का था और फिनिश बल्लेबाज का। स्कोर 16-16 मतलब बल्लेबाजों के लिए ड्रीम स्टार्ट हुआ है। 16 धावा ऑन दी बोर्ड लागले गेलेत। गोलंदाजी ट्रॅक वरती न्यू समीर तामोर येत आहेत, इथे मात्र करण स्ट्राइकला आपल्याला बघायला मिळतील। चेंडू झालेले 6-16 धावांचा सुंदर 60 इथे मात्र बघायला मिळतोय। गोलंदाजी ट्रॅक वरती समीरला बोलवलंय, पॉवर प्लेचं महत्त्वाचं षटक आहे
आणि इथून या पॉवर प्लेला सामोरे जाण्यासाठी करणची काय असेल स्ट्रॅटजी चे मोमेंटम मात्र तुषारने मिळवून दिले. त्याला पुढे घेऊन जाण्याचा कसा असेल गेम प्लॅनिंग हे तुम्ही बघण्यासाठी ऐकण्यासाठी नक्कीच आतुर असाल. बघूया आपण मैदानाच्या आतमध्ये करण काही वेळेला खूप चांगला टायमिंग आहे मिडऑफला एक्झिक्यूट केला गेलाय. तिथे मात्र ड्राईव्ह लावत हा अप्रतिम शॉट झेल मध्ये कन्वर्ट झालाय. क्षेत्ररक्षक होते तिथे विशाल तामोरे उर्फ आंगी. अप्रतिम झेल बघायला मिळाला. लॉंगऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता झेल मध्ये परिवर्तन होत. करण मोरे थोडेसे नाराज असतील. बॅक टू द पवेलियन कडे जाताना झटका लागतो इथे पहिला करणच्या रूपामध्ये आपण बघू शकाल. गॉन बहुत ही खूबसूरत बहुत ही अच्छा कैच था ये. बिल्कुल आप देख सकते हैं इस वक्त ऑफ स्टंप के आसपास आगे गेंद थी ओवर पिच गेंद थी. एक्चुअली रिप्ले में देखे स्टंप के करीब से गेंदबाजी और थोड़ा रूप बना के गेंद को खेलना चाहते थे डीप एक्स्ट्रा कवर पर. फ्लैट गेंद चलेगी और डाइव लगा के ये देखिए एक बार फिर ये डाइव लगा के खूबसूरत कैच जिसकी जरूरत है. बहुत शानदार कैच. स्टार्ट बल्लेबाजों का अच्छा. उसके बाद भी अजीत जी देखे तो पहली गेंद पर विकेट मिला. गेंदबाज के ऊपर दबाव था. उस दबाव में बहुत अच्छी गेंद और अच्छी फील्डिंग. जब इस तरह के जो कॉन्ट्रीब्यूशन होता है ना इससे गेंदबाज का कॉन्फिडेंस और बढ़ने वाला है. 16 पर पहिला झटका लगा है. अप्रतिम फिल्डिंगचं प्रात्यक्षिक लेबल मेंटेन केले. उच्च स्तरीय काबले तारीफ. विशाल आहे एक नामवंत खेळाडू. नावाला साजेस असा न्याय दिलाय आणि इथे मात्र समीर तामोरीच्या बाजूने उभा राहिलाय. डक बॅक टू द पवेलियन कडे गेल्यात करण आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतात ब्रिजेश करत. पुढचा चेंडू आल्या आल्या मात्र ब्रिजेश आपले हात खोलण्याचा प्रयत्न करतायत. मिड ऑनला मात्र लॉंग ऑन डीप काऊ कॉर्नर मध्ये आल्या पावली बॅक टू द पवेलियन कडे जाताना दुसरा झटका लागतोय. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पवन सूत नवलीचा आणखीन एक दिग्गज फलंदाज जातोय बॅक टू द पवेलियन कडे. आउट. थँक्यू. रूल्स अँड रेग्युलेशन आपण बघतायत. जर चेंडू फुटला तर मात्र डेड बॉल असेल आणि जर चेंडू फुटून षटकार गेला तर तो षटकार असेल. जर मैदानाच्या आतमध्ये चेंडू फुटला फलंदाज बाद झाला तर तो नॉट आउट असेल डेड बॉल असेल. आपले रूल्स आपण सातत्याने रजनीमध्ये बघितलेले आहेत. पहिल्या 2 दिवसापासून तेच पुढे फॉलो राहतील आणि लक फॅक्टर ब्रिजेश घरच्या बाजूने असं म्हणायला हरकत नाहीये. इथे मात्र नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवलं जाईल. आदरणीय अजयजी भोईर साहेबांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती होतंय ज्यांच्या दृढ संकल्पनेतून साकार झालाय एबी ट्रॉफी पर्व 3. तेच या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अजयजी भोईर साहेबांचं या ठिकाणी मी करतोय वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे अजयजी भोईर साहेब. आपण स्थानपन्न व्हा आणि या मॅचचा मनमुराद आनंद आपल्या मुख्य मंचाच्या अतिथी कक्षाच्या VIP डायस वरून घ्या. ब्रिजेशला संधी मिळते. डॉट बॉल बॅक टू बॅक दुसरा झटका लागला होता परंतु चेंडू हा सरळ फुटला गेलाय आणि त्याचा फायदा नक्कीच इथे ब्रिजेश घरातला मिळतोय. पुढचा चेंडू समीर आणि इथे बॉटमहँडचा यूज केला गेलाय. एक अप्रतिम शॉट सिलेक्शन. चेंडू सरळ जातो डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं. ब्रिजेशला हात खोलण्याची संधी आहे आणि अतिशय दर्जेदार कट शॉट बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एक्शन रिप्ले में अगर देखें तो टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था. बैकफुट पर समय था बल्लेबाज के लिए और जबरदस्त स्क्वायर कट किया बल्लेबाज ने. आणि याही वेळेला मात्र ब्रिजेश आग ओकताना दिसतोय. संधी मिळाली. लक फॅक्टर ब्रिजेशच्या बाजूने आलं आणि त्यानंतर आपला कौशल्याचा एक अप्रतिम नमुना पेश करत सरळ बॅटने काय फेकून दिले चेंडूला डाऊन द ग्राउंड. कॅमेरा वर्क आपण बघू शकाल. सुंदर चेंडूला फॉलो केले आणि रिप्ले मध्ये दाखवत आहेत अनुराग की कसा चेंडूला फॉलो करायचा आहे. इथे आलाय षटकार आणि धावसंख्या 6 ने पुढे जाताना पोहोचले ती 26 वरती. 26 2 चेंडूवरती 10 धावा आणि ब्रिजेश इथे खूप चांगल्या रिदम मध्ये खेळतात. प्रशांत सर ज्या पद्धतीने आपण बघतायत खूप चांगलं जीवनदान एक लाईफ मिळाली आणि लाईफ जेव्हा तुम्हाला मिळते ती चांगल्या इनिंग मध्ये कन्वर्ट करण्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरताना इथे दिसते.
बिल्कुल सही कहा आपने। और अब ब्रिजेश का स्ट्राइक रेट बिल्कुल 500 का है। 2 गेंद में 10 पर खेल रहे हैं और दोनों स्ट्रोक देखिए, पहले स्क्वायर कट किया था टकाटक, उसके बाद में एक बार फिर वो आगे गेंद थी ओवर पिच, उसके ऊपर लॉन्ग ऑन के ऊपर से एक दर्शनीय स्ट्रोक खेल दिया डाउन ग्राउंड। तो टेक्निक अच्छी है आपकी, अगर तकनीक अच्छी है ना तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं। जीवनदान भी मिला है, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं इस बार। दूसरा हवाई फायर, क्या यहाँ पर अच्छा टेम, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा के बाहेर। अजून एक षटकार येतोय, डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता तिथे कैलास होते, थोडस जजमेंट चुकलंय आणि त्याचं परिवर्तन 6 धावांमध्ये झालंय। ब्रिजेशला जीवनदान मिळाल्यानंतर आपल्या अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक क्षणोक्षणाला उंचावत नेताना श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पवनसुत नवली संघाचं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर हा दाखवताना एक अप्रतिम काबिले तारीफ बॅटिंग बघायला मिळते। धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 32 धावांवरती पोहोचते। काय विस्फोटक बॅटिंग आहे। कुठल्याही संघाला हवी असते आपले फाउंडेशन बिल्ड करणं, आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही फाउंडेशन बिल्ड करत असता त्या त्या वेळेला धावांची उंच इमारत तुम्ही बांधू शकता, हे दाखवताना मिस्टर ब्रिजेश ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग, खूप प्रभावित करणारी बॅटिंग आहे इथे। आणि इथे सुद्धा चेंडूला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे, फटका मिस टाइम शॉट आहे आणि इथे आपण बघतायत सुंदर शॉट सिलेक्शन स्क्रीन वरती आपण बघू शकाल काय घडलंय। इनसाइड आउटचा शॉट, बॉल थोडासा उंच गेला, लांबी थोडीशी कमी, खेळाडू तिथे सज्ज होते विशाल तामोरे आणि अप्रतिम झेल मिस्टर ब्रिजेश येत आहेत तंबूच्या आसऱ्याला। दुसरा झटका लागलाय ब्रिजेशच्या रूपानं धाव्या स्कोर कार्ड वरती 32। ऐकूया नयन पाटीलला आणि येऊया मॅच कडे। सो थँक यू ब्रिजेश, थोडेसे डेंजरस वाटत होते परंतु डगआउट कडे परत पाठवले। न्यूमॅन प्रणय घरत, अनेक वर्षांचा ज्यांच्याकडे अनुभव आहे, खूप चांगली बॅटिंग, खूप चांगल्या रिदम मध्ये सध्याचा हंगाम गाजवत आहेत प्रणय घरत। आणि एक संधी आहे इथे एबी ट्रॉफीच्या माध्यमातून फाउंडेशन चांगलं बिल्ड झालंय, त्या धावसंख्येला पुढे घेऊन जायचं असेल प्रणयला आपलं कॉन्ट्रीब्यूट। इथे मात्र हळूवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय, चेंडू जातोय सरळ 38 सर्कलच्या थोडासा बाहेर, धावा 1 ने स्कोर कार्ड वाढते, पोहोचले ती 33 वरती। षटकाची इथे झाले समाप्ती। प्रशांत सर जर आपण बघितलं 2 षटक 33 धावा आहेत, येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शेष आहे। इथे किती धावा एक चांगला बॅटल होऊ शकतं हे बघणं गरजेचं आहे। रिस्ट्रिक्शन आता मात्र रिलीज होईल आणि इथून मात्र डीएफसी दांडी संघाची असेल काय प्लॅनिंग, आणि काय वाटते तुम्हाला 18 चेंडूमध्ये किती धावा, आणखी एक रंगतदार लढत आपल्याला बघायला मिळू शकते। और बिल्कुल आपके पास 9 मिनट का समय बचा हुआ है, क्योंकि 4 ओवर के लिए 20 मिनट का समय आपको दिया गया है, तो उसके ऊपर भी आपका फोकस रहेगा। और अजीत जी, हमें आपको आपने एक सवाल पूछा कि आने वाले 5 ओवर का जो खेले 3 ओवर में कितने रन बनने चाहिए। 33 2 विकेट के नुकसान पर इसका मतलब है कि श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस ने बहुत बेहतरीन स्टार्ट किया। समस्या क्या है, 2 विकेट आपने खोए, रनों की रफ्तार में कोई परेशानी नहीं है। अगर इसी रफ्तार के साथ अगर आप रन बनाते जाते हैं तो आने वाले 18 गेंदों में कम से कम 70 के ऊपर का स्कोर तो बनना चाहिए। लेकिन अगर विकेट गिरेगा तो यही आंकड़े और नीचे भी आ सकते, तो बहुत महत्वपूर्ण है ये दोनों बल्लेबाज थोड़ा डटकर खेले और स्कोर 70 के पार 75 के आसपास लेके जाए। तो फील्डिंग करने वाली टीम दांडी की बात करें तो ये एक बार फिर 65-60 के अंदर रोकने का प्रयास करेंगे। सवळी आपण मॅच कडे, आपण ऑन स्क्रीन टाइमर लावले गेले, 9 मिनिटं आहेत तुमच्याकडे 2 षटक हाताळण्यासाठी, 8 मिनिटं आहेत, अन्यथा एक खेळाडू तुमचा एक्स्ट्रा 38 सर्कल मध्ये राहील। पवनसुत नवली याहीकडे आपलं लक्ष असू द्या। कैलास पागधरे इथे मात्र चेंडूला पूल केलाय आणि चेंडू सरळ जाईल षटकारामध्ये। प्रणय घरच्या बॅट मधून आलाय, इथे मात्र षटकार। धावसंख्या पोहोचली ती तब्बल 39 धावा।
थोडासा शॉर्ट बॉल, वेळ होता फलंदाजाकडे. ऑफस्टम्पला थोडेसे शफल होऊन जागा बनून पॉपिन क्रीजचा एक चांगला उपयोग आहे. आणि त्यानंतर चेंडूला सरळ मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाठवत आहेत षटकार. आपल्याला भाग पडला ऑन ड्राईव्ह करण्यासाठी. वेगवान चेंडू हाताळला गेला होता. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. 40 धावा 14 चेंडूमध्ये बनवलेले आहेत. फाउंडेशन एक सुंदर बिल्ड झालंय इज नो डाऊट. परंतु ह्या धावसंख्येला आकार देण्याचं काम खऱ्या अर्थाने इथून स्टार्ट होईल. बघूया तुषार ज्याच्या बॅटमधनं आपण 2 षटकार बघितलेले आहेत. आवलेला लोअर फुल टॉस हळवारपणे एक्झिक्यूट करतायत आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 44 वर स्कोर कार्ड. इथून सर थोडंसं कॉलिंग मध्ये गडबड आहे. ह्या 4 धावा सेव्ह करणं गरजेचं होतं. गोलंदाजाला त्याचा आत्मविश्वास मिळून देण्यासाठी ही बाउंड्री थांबवायला हवी होती. अजय जी आपका कहना सही है, लेकिन क्या करें, जो बीच में से गेंद चली गई और यू टर्न लिया. गेंद बिल्कुल आनी चाहिए थी मिड विकेट की तरफ. गेंद चली एक बार जो काउ कॉर्नर का क्षेत्र वहां चले गए और कुछ ग्राउंड में थोड़ा प्रॉब्लम था वहाँ. मेरे हिसाब से फील्डर की कोई गलती नहीं है, क्योंकि गेंद टिप्पा खाने के बाद जब लग रहा था आएगी मिड विकेट की तरफ, वो इंतजार भी कर रहे थे. लॉन्ग ऑन के खिलाड़ी वो दिखा दे कि आपकी गेंद, वो सारी चीजें हो गई. थोड़ा मुझे लगा ग्राउंड में गेंद गिरने के बाद यू टर्न लेते हुए बाउंड्री लाइन की तरफ चली गई. जरूर यू टर्न झाला होता, परंतु तो क्षेत्ररक्षक आहे जागेवरती थांबला. त्यांचा एफर्ट, त्यांनी दोन्ही पाय ब्लॉक केले होते. जर थोडंसं एफर्ट त्यांनी घेतलं असतं स्कोर थांबला असता. जरूर इथे मात्र आलाय डॉट बॉल. चांगला चेंडू. कैलास यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. चेंडूला चांगलं वळवत आहेत ते आणि फिंगर रोल करण्यामध्ये हा गोलंदाजाचं एक मोठं कौशल्य आहे. म्हणून या ठिकाणी स्कोर वाढल्यानंतर त्याला बोलवले इकॉनॉमी चांगली ठेवण्यासाठी. इथे मात्र चेंडूला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला सरळ डॉमिनेट करत जातो. इथे तुषार मोरेच्या बॅटमधनं येतोय आणखीन एक वाईड फायर षटकार. नयन थँक्यू. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 50 धावा. काय जबरदस्त बॅटिंग आणि काय जबरदस्त स्टार्ट आहे. इनक्रेडिबल स्टार्ट, ज्याला आपण ड्रीम स्टार्ट म्हणतो ना, तो दिला या ठिकाणी तुषारनं. नावाप्रमाणे मात्र विस्फोटक आगाज आहे तुषार यांचा. इथे गतीला परिवर्तन केलं. पॉपिन क्रीजचा यूज केला. पॉइंटला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आणि आपल्या जाळ्यामध्ये फसवलंय तुषारला. एका मोमेंटम मध्ये खेळत होते, थोडंसं फक्त टायमिंग केलं. ताकद जास्त लावली असती चेंडू हा सीमा पार गेला असता. मात्र तुषार मोरेला जावं लागतंय बॅक टू द पवेलियन कडे. येतोय नंदन मैदानाच्या आतपर्यंत. तोपर्यंत देऊया आपण नयन पाटीलला संधी आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. उपेश भाऊ संदीप म्हात्रे, उपेश भाऊ संदीप म्हात्रे, साऱ्या दोस्तांना घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक. थँक्यू. तुषार बॅक टू द पवेलियन कडे गेल्या. तंबूच्या आसऱ्याला जात आहेत. नंदन न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोर बघायला मिळतो इथे 50 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाल अंबिरे पुनश्च येत आहेत. षटक क्रमांक इथे असेल ते 4थं. कुणाल आणि फक्त 3.5 मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे. इथे मात्र प्रणय घरत अनुभवाचं भंडार चेंडूला सरळ होरिझॉन्टल बॅटने फेकून देत आहेत. मिडविकेटच्या डोक्यावरनं पवनसुत नवलीचं ट्रेडमार्क. षटकार अब तक 56. सर का टाइमिंग के लिए परफेक्ट स्लॉग स्वीप आपल्याला बघायला मिळतोय. बिल्कुल बहुत बढ़िया बल्लेबाजी. जल्दी भाप लेते हुए इस गेंद को बल्लेबाज और पोजीशन में आए और बल्ले के बीचों बीच खेल दिया. जब गेंद लगी ना उसके बल्ले के बीचों में, तब इस गेंद के ऊपर बिल्कुल 6 की मोहर लगाई थी बल्लेबाज ने. स्लॉट स्वीप करना आसान नहीं है, लेकिन पर का ये का स्पेशल सिग्नेचर स्ट्रोक है. अच्छा खेल रहे, 14 पर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया. स्ट्राइक रेट 350 का है, तो इसका मतलब रनों की रफ्तार को और तेज करने का प्रयास करेंगे.
ओ स्विची टायमिंग खूप चांगला आहे, कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट आहे. चेंडू जातोय सरळ डीप थर्डमॅनला डॉमिनेट करत आला इथे पुनश आणखीन एक दर्जेदार चौकार. धावसंख्या 60 वर पोहोचले. ज्या ज्या वेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं, तुमच्यावरचा विश्वास दृढ होत असतो, त्या त्या वेळेला तुमच्या बॅटमधून येणाऱ्या धावा ह्या भरपूर असतात. आणि आपल्या संघाला एक विश्वास इथे निर्माण करतायत तुम्ही की आपला एक आधारस्तंभ हा मैदानाच्या आतमध्ये, आणि त्या धावा त्यांच्या बॅटमधून नक्कीच येतील हा विश्वास रुंदीगत होताना. यावेळी वेळेला मात्र आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. 60 धावा झाल्यात. धावसंख्या 1 पुढे जाईल. थोडीशी फंबल झाले. विशाल अंगी येत आहेत. तदवर 2 धावा कंप्लीट होताना धावसंख्या 62. चौथं षटक इथे सुरू आहे. आपण या 2 दिवसातला खेळ बघितला तर 79 धावा हा या स्पर्धेतील अजूनपर्यंत उच्चांक आहे. आणि तो उच्चांक आज मोडला जाईल का, हेही प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतायत. आजच्या दिवसामध्ये आपण बघा 1.5 मिनिटांचा फक्त वेळ तुमच्याकडे शेष आहे. अन्यथा एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये ठेवावा लागेल. यावेळेला वेगवान चेंडू कुणाल यांच्याकडनं हाताळला गेलाय. 63 धावा ऑन दी बोर्ड लागत आहेत. 63 लेग बायच्या रूपानं चेंडू शेष आहेत या षटकातील 2 आणि 63 धावा. पुढचा चेंडू ओ यावेळेला मात्र नंदन यांच्या बॅटमधनं मोठा शॉट खेळण्याचा इरादा. एक अप्रतिम शॉट आणि इथे गडी बाद होताना न्यूमान आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये जातील. 63 धावा. आणखीन एक धक्का लागताना नवीन फलंदाज करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. एक आक्रमक बॅटर म्हणून सातत्याने युवा खेळाडू करण यांना आपण बघतायत. श्री जागमाता रावळे क्रीडा मंडळ अध्यक्ष आदरणीय JP साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचे करतो आम्ही वेलकम. हृदयाच्या अंतःकरणापासून आमच्या VIP डायस वरती त्यांचं शुभागमन होत आहे. जयप्रकाश जी म्हात्रे साहेब JP सरांचं शुभागमन. आणि चेंडू शेष आहे तो 1 to go. शेवटचा चेंडू करण ऑन स्ट्राइक. आल्या मात्र हुक करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. शॉट फाइन लेग मध्ये आणखीन एक धक्का लागतोय. करण आल्या पावली परतताना आउट. 4 षटकाची होते इथे समाप्ती. 63 धावा ऑन दी बोर्ड. थँक्यू. न्यूमान यतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. ओमकारला बोलवलंय आणि धावा आहे 63. डेथ ओव्हरला सर प्रारंभ झालाय. इथून ह्या षटकामध्ये किती धावा इरादा असेल पवनसूत नवली संघाचा, कारण एक प्लॅनिंग असेल. 63 धावा आहेत. एक चांगले टार्गेट सेट केले गेले. आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय साधत इथून प्रणय यांचा काय इरादा असू शकतो. देखिए बस सेट बल्लेबाजी बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. टारगेट बहुत अच्छा है, तो कम से कम 80 के ऊपर जाने की कोशिश करेंगे. 80 के पार अगर ये विकेट मतलब प्रणय मैदान के अंदर है तो बिल्कुल 80 के ऊपर जाएगा स्कोर. खूबसूरत स्ट्रोक डाउन द ग्राउंड गेट बाउंड्री के बाहर जाते हुए 6 रनों के लिए. मैग्निफिसेंट स्ट्रोक. थँक्यू. धावसंख्या 6 फ्लाय झाले. दरम्यान अप्रतिम स्पर्धा एबी ट्रॉफी आपण बघतायत. आणि या ट्रॉफीसाठी आम्हाला जे अप्रतिम भव्य दिव्य असं मैदान क्रीडा नगरी उपलब्ध करून दिले आदरणीय गणेशजी भोईर साहेब आणि आदरणीय जयप्रकाशजी म्हात्रे साहेब यांचे खरोखरच आम्ही आभारी आहोत. कारण एक सुंदर मैदान एबी ट्रॉफीसाठी ज्यांनी उपलब्ध करून दिले त्यासाठी आम्ही त्यांचा आभार प्रकट करतोय. आणि वळतोय पुनश्च लाईव्ह ॲक्शनकडे. धावसंख्या पोहोचले 69. टायमिंग चांगला आहे. थांबवणं कठीण जाईल या चेंडूला. काय जबरदस्त टायमिंग. थोडासा राईज झाला होता चेंडू. शेवटच्या क्षणापर्यंत प्रणयनं बघितला आणि या चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलं. सरळ टीप पाकवट स्क्वेअर लेग मध्ये एक दर्जेदार चौकार.
धावसंख्या 73 वर पोहोचते. आणि जसं प्रशांत सरांनी म्हटलं होतं की अबोव 80 रन्स होणं गरजेचं असेल. जोपर्यंत प्रणय मैदानाच्या आतमध्ये आहेत, मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यातून धावा येतील हे मात्र प्रणय गरज सांगतायत आपल्या डगआउटकडे. आणि केलाय आगाज, एक जबरदस्त विस्फोटक आगाज आपल्याला बघायला मिळतोय. गुड बॅटिंग प्रणय. 73 धावा ऑन दी बोर्ड. ओ यावेळेला मात्र बॉटरमॅनचा ह्यूज डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. 2 धावा इथे येतील. धावसंख्या 2 ने 75 वर स्कोर पोहोचला गेलाय. 75 धावा स्कोर कार्डवरती. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. आणि या स्पर्धेचं जे प्रथम पारितोषिक आपण बघताय 2 लाख रुपये जे आम्हाला सौजन्य केल्यात आदरणीय परेशजी महादेव घरज साहेब यांच्या माध्यमातून. त्यांचे ही आम्ही आभारी आहोत. त्यांनाही स्पेशली आम्ही थँक्यू म्हणतोय. इथे मात्र सिंगल कंप्लीट, कारण भव्य दिव्य स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी जे आमचे दाते आपल्याला बघायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आदरणीय परेशजी महादेव घरज साहेब, तसंच द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आम्हाला प्रोव्हाइड केले, सौजन्य केले आदरणीय जयवंतजी श्याम राठोड साहेब यांच्या माध्यमातून 1 लाख रुपये तृतीय पारितोषिक आम्हाला प्रोव्हाइड केले आदरणीय अजयजी ठाकूर साहेब यांच्याकडनं 50,000 रुपये. चेंडू मात्र थोडासा गलीला, डीप गलीला डायवर्ट झालाय. सिंगल आणि डबलला सुद्धा कन्वर्ट करण्याचा इरादा. धावसंख्या पोहोचेल, सॉरी 1 ने धावसंख्या पुढे जाते. आणि थर्ड अंपायर साठी नक्कीच तिसऱ्या अंपायरला चेक करण्यासाठी या पण फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. त्याच्यानंतर चतुर्थ पारितोषिक आम्हाला प्रोव्हाइड केले गेले सन्माननीय श्री भूपेंद्रजी वर्तक साहेब यांच्या माध्यमातून. ₹30,000 पाचवे पारितोषिक आम्हाला सौजन्य केले सन्माननीय आदरणीय श्री संदीपजी भगवान केणी साहेब, ₹30,000. आणि 6वे पारितोषिक आम्हाला आदरणीय केतनजी जयवंत चौधरी सरांच्या माध्यमातून सौजन्य केले. आणि ते फलंदाज बाद. सर्व दात्यांचं आम्ही खरोखर ऋणी आहोत, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य केले. त्याच्यानंतर ज्या सुंदर आकर्षक ट्रॉफीज आपण बघताय ज्या आम्हाला प्रोव्हाइड केल्या गेल्या, सौजन्य केल्या गेल्यात, स्वर्गीय सो कुंदा शशिकांत भोईर यांच्या स्मरणार्थ श्री उद्धव शशिकांत भोईर यांच्याकडनं त्यांना मी स्पेशली थँक्स म्हणतोय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला चषक प्रोव्हाइड केले गेले आहेत. चेतनजी म्हात्रे साहेब आणि किरणजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. इथे मात्र भन्नाट वेग आणि इथे आलाय डॉट बॉल. एक रिव्ह्यू तुमचा संपलाय याची नोंद घ्या. पण रिव्ह्यू तुमच्याकडे नाही आहे तर षटकाची इथे झाले समाप्ती. आणि 5 षटकं कंप्लीट झालेली आहेत. स्कोर कार्डवरती 78चं टार्गेट समोर सेट केले गेले. जसं दुसऱ्या खेळाला प्रारंभ होईल आपण ऐकणार आहोत आणखीन एक गोड आवाज. तुकारामजी मांगेले सर मात्र नक्कीच या ठिकाणी जॉईंट होतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. तत्पूर्वी आपण बघतायत मॅन ऑफ द सिरीज सायकल जी आम्हाला प्रोव्हाइड केले गेले आदरणीय श्री हर्षलजी घरज साहेबांच्या माध्यमातून. आणि ग्रामीणसाठीची LED आम्हाला प्रोव्हाइड केले गेले सूचित इलेक्ट्रॉनिक यांच्या माध्यमातून. चेंडू जे आपण खेळतायत ते आम्हाला रुचित इलेक्ट्रॉनिक यांच्या माध्यमातून LED आम्हाला प्रोव्हाइड केली गेली आहे. रुचित इलेक्ट्रॉनिक कल्याली यांच्या माध्यमातून. आणि चेंडू आम्हाला सौजन्य केल्यात आदरणीय JP सरांच्या माध्यमातून, जयप्रकाश म्हात्रे सरांच्या माध्यमातून. तसेच आपण ह्या मैदानावरती भव्य दिव्य अशा VIP ट्रीटमेंट देतोय खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. ते स्टँड आम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले गेले आहेत. चिंतामणी एंटरप्राइजेस स्टँड आदरणीय प्रतीकजी भोईर साहेब
शुक्रिया अजीत अजीत पाटिल, इनकी आवाज़ आप मीठी आवाज़ आप सुन रहे थे। तो नेक्स्ट मैच का टॉस गावदेवी खैरापाड़ा VM11 उमररी, आप तैयार हैं? नेक्स्ट मैच का टॉस उमररी टीम के कप्तान और गावदेवी खैरापाड़ा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, टॉस के लिए बिल्कुल आपको तैयार रहना है क्योंकि इनिंग ब्रेक हुआ है। एबी ग्रुप ट्रॉफी 2024 का आज का तीसरा दिन और पहला मुकाबला स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पवन सुत नवली बनाम DFC दांडी। तो दोस्तों इस मुकाबले की बात करें, जो बल्लेबाजों का कंट्रीब्यूशन है, पहले पारी में बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी रही है ब्रिजेश की, स्टार्ट अच्छा था, बहुत बढ़िया बल्लेबाजी की इन्होंने। और तुषार मोरे जिन्होंने 24 रन बनाए, 8 गेंदों का सामना किया, एक चौका इनके बल्ले से। उसके बाद ब्रिजेश की बात करते 16 रन। देखिए दोनों को स्टार्ट मिला था और स्ट्राइक रेट दोनों का बहुत अच्छा था। तुषार मोरे 300 का स्ट्राइक रेट और ब्रिजेश 400 का स्ट्राइक रेट। पने ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, 11 गेंदों में 33 रन और 300 का स्ट्राइक रेट। तो दूसरी तरफ ये 3 बल्लेबाज जिनका बहुत अच्छा कॉन्ट्रीब्यूशन। गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी भी देखेंगे, और कुणाल 2 ओवर 28 रन और 2 विकेट, समीर 1 ओवर 17 रन और 2 सफलता, कैलाश 1 ओवर 17 रन 1 विकेट, ओंकार 1 ओवर 14 रन और कोई सफलता नहीं है। कुणाल को विकेट जरूर मिले लेकिन महंगे साबित हुए। अब देखिए टारगेट आपके स्क्रीन पर क्या है, जीतने के लिए बिल्कुल 30 गेंदों में 78 रनों की जरूरत है। कम बॉक्स में एक बहुत ही फेमस विश्लेषक तुकाराम मांगेले सर हमारे साथ जुड़ चुके। तुकाराम सर आपका स्वागत है। अजय जी बोहिर इनके नेतृत्व में एक बहुत ही बड़ी टूर्नामेंट अब पालघर जिले में आप देख रहे हैं, जिसका लाइव टेलीकास्ट पार्टी नेटवर्क के माध्यम से किया जा रहा है। जितने दर्शक हमारे साथ जुड़े हुए सभी का स्वागत है। और कम बॉक्स में हमारे काबिल दोस्त और विश्लेषक तुकाराम मांगेले सर, आपका भी हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। धन्यवाद प्रशांत जी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा। गणरायाला वंदन, इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या एबी ट्रॉफीच्या आजच्या दिवसाला समोरच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं प्रशांत जाधवडे आहेत। सर्वप्रथम धन्यवाद। या परिसरामध्ये समालोचन करण्याची संधी जी आम्हाला मिळते त्याबद्दल आयोजकांचं मनापासून आभार आहे। 2 महत्त्वाच्या संघामधली लढत आहे। आपण विश्लेषण जे आपण ऐकलं होतं सध्याच्या घडीला प्रशांत जाधवडे यांच्या माध्यमातून, स्टार्ट चांगला होता, सुरुवात चांगली झाली। खास करून कर्णधारानं म्हटलं होतं की आम्हाला ज्यावेळेला बॅटिंग करण्याची संधी या संध्याकाळच्या वेळेमध्ये आले मग ही आम्ही साध्य करणार। टॉस महत्त्वाचा होता पण संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित हे इन्व्हाइट केलं होतं प्रथम फलंदाजी करताना, त्याचा पुरेपूर फायदा मिळाला। पण एक गोष्ट जरूर आहे, या आपल्या पालघरच्या परिसरामध्ये बघितलं तर नवलीचा संघ दांडीचा संघ 2 तुल्यबल संघ आहेत। कोणी प्रेडिक्ट करू शकणार नाही आहे। भले या 77 धावा केल्यात, 78चा पाठलाग करायचा आहे, पण हाही सामना रफ अँड टफ होऊ शकतो। तितकी काबिलियत तितकी क्षमता दांडी संघाकडे सुद्धा आहे। बिल्कुल सही, 78 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा। आने वाले 5 ओवर की अद्भुत कहानी मराठी और हिंदी में आपको सुनाएंगे पार्टी नेटवर्क के माध्यम से। टूर्नामेंट के आयोजन करता अजय जी बोहिर मंच पर इस टूर्नामेंट का इस खेल का लुत्फ उठाते हुए। स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पवन सुत नवली बनाम DFC दांडी, गावदेवी खैरापाड़ा VM11 उमरोली, आपको अगले मैच के लिए तैयार रहना होगा। क्या इस बार ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे या गेंदबाज असरदार सरदार बनेंगे, ये तो बिल्कुल आने वाला 5 ओवर का खेल आपको बताएगा। तो करम सर, जहाँ तक सवाल, अब सूरज की रोशनी कम हो रही है और सूरज की रोशनी कम होने से पहले मैच आपको समाप्त भी करना पड़ेगा, तब मजा आएगा, नहीं तो थोडी दिक्कत आ सकती है। दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। जसं सूर्याच्या प्रकाशाचा तुम्ही उल्लेख केला, हवेचा सुद्धा प्रभाव आहे। वारा किती प्रमाणामध्ये राहणार म्हणजे संपूर्ण या इनिंगमध्ये तेही पाहणं गरजेचं आहे। सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले। ब्रिजेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, सामना करेंगे किरण। गौतम अकरे नॉन स्ट्राइक रेट पर है, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, लीजेंड खिलाड़ी। टिप ऑफ टाइम के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है, गेंद विकेट कीपर के स्थानों की तरफ जाते हुए रन बनाने का कोई अवसर नहीं है। ब्रिजेश ने भित्ती गेंद के साथ आगाज किया है। चांगली सुरुवात आहे। ऑफ स्टंपच्या बाहेर खास करून ठेवला तर थोडासा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा होतोय आणि पहिला चेंडू टुवर्ड्स थोडंसं स्लिपच्या दिशेनं बाहेर काढण्यामध्ये सक्सेस झालाय। आणि ही लढाई अशी आहे ना, म्हणजे पहिले 2 षटकं महत्त्वाची आहेत। पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती जास्ती धावा करतात, पंचांचा इशारा तिथून आलाय। व्हाइट बॉल के लिए चैलेंज किया बल्लेबाज ने और रिव्यू लिया गया। अंपायर ने बट्टी में अंपायर की तरफ इशारा किया। प्रोफेसर जय पवार हमारे साथ जुड़ रहे हैं, सर आपका स्वागत है। और दूसरी बार कप बॉक्स में पहुंच चुके हैं प्रोफेसर जय पवार। मैं इसलिए कह रहा हूँ क्योंकि इसी सीजन में इनको एक अवार्ड मिला था खार जिमखाना में, और ये गेंद टिप्पा खाने के बाद कितनी बाहर चलेगी वो देखा जाएगा।
शुरुआत अगर देखें तो बिल्कुल टिप्पा थोड़ा ऑफ टप के बाद, जैसे कि आपने कहा कि वो टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकल रही थी, पहले स्लिप या सेकंड स्लिप के बाद देखा जाएगा, लेकिन टर्न मिल रहा है. टर्न आहे महत्वाचा. खेळपट्टी जर बघितली तर मातीची थोडीशी विकेट आहे, त्याच्यामुळे ग्रीप आहे. चेंडू ज्या वेळेला लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारवतोय थोडंसं ग्रीप आहे आणि त्या ग्रीपच्या साह्यानं थोडासा टर्न जो पाहिला आपण स्विंग स्पिनचा मारा केला जातोय. अंपायर्स कॉल, ऑन फील्ड अंपायर्स कॉल. रिव्यू आपका बिल्कुल रिटर्न रहेगा, कोई नुकसान नहीं है. और 77 रनों का 78 रनों का लक्ष्य है इस ओवर की अगली गेंद. और टिप्पा खाने के बाद दोबारा घुमा मिला, बहुत अच्छी गेंद है, यानी देखने वाली बात, बिल्कुल अच्छी गेंद है, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. टर्न मिल रहा है इस विकेट पर और इस सत्य का फायदा उठाते हुए गेंदबाज ब्रिजेश. आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर टर्नच्या जोडल्या थोडासा बाउन्सही होता, सरप्राईज वाला रायझिंग वाली डिलिव्हरी हाताळली गेली होती. पुण्यातला चेंडू होता, डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलाय, चेंडू जातोय सावकार की षटकार, पंचांचा इशारा, यूज अँड हँडसम षटकार. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर. स्टंप के अंदर डालने की कोशिश, ओवर पे गेंद थी, बल्लेबाज ने भाप लिया और बल्ले के बीचों बीच खेलते हुए बाउंड्री लाइन के बाहर. दोबारा गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ, तीर से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े हैं सी नातान, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. बेबी ग्रुपच्या नावाची झाली या चर्चा सारी. थँक्यू. बिलकुल चर्चा झाली. आणि हा जो अप्रोच आपण पाहिलाय, पहिले 2 चेंडू बघितले आउटसाइड द ऑफ स्टंप, हा विदिन द स्टंप, जैसे आपने कहा ना थोडासा विदिन द स्टंप जाण्याचा प्रयत्न केला होता. स्टार्ट आहे, सुरुवात आहे, म्हणून म्हटलं ना 2 संघ आहेत एकमेकांच्या जवळचे आहेत. दांडीचा संघ, नवलीचा संघ एकमेकांशी भरपूर खेळल्यात, क्रिकेट भरपूर खेळल्यात, म्हणून या सामन्याचं प्रेडिक्शन करणं, अंदाज वर्तवणं कठीण आहे. टॉप 8 लागला, अंदाज वर्तवणं कठीण आहे. 2 शतकच्या चेंडूच्या खाली टिपला झेल, याच्या अगोदर षटकार आणि या चेंडूवरती आले विकेट गॉन. देखिए जो ब्रिजेश ने गलती की, जो गलती तुषार ने की, वही गलती किरण आर्यकर ने की, क्योंकि इनको स्टार्ट मिला था, लेकिन जो एक लेन बॉल था टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही थी गेंद, उसको आगे द टर्न खेलने का जो प्रयास आपने किया ना, तो खामियाजा भुगतना पड़ा. बल्लेबाज बैक टू द पेपर चले गए. विकेट गेंदबाज को जरूर मिलता, ब्रिजेश को सफलता मिली और बहुत बड़ी सफलता. एक गेंद तुकाराम सर आपका शिकार करने के लिए आने वाली है, जो ना ब्रिजेश समझ पाए, ना तुषार समझ पाए, और अभी फिलहाल किरण आर्यकर समझ पाए. स्टार्ट में तो 2 छक्के आए थे भाई, सिंगल लेते दूसरी इनकी तरफ जाते. नाही, आज करता क्रिकेटचा खेळ जसा प्रेशरवाला खेळ आहे तसा पेशन्सवाला पण खेळ आहे. तुम्हाला थोडासा संयमही राखायचा आहे. 2 फटके तुम्ही चांगले खेळले होते, पेशन्सनी तुम्ही खेळू शकला असता. कदाचित तो पेशन्स जसा तुम्ही मागच्या 2 खेळाडूंचा उल्लेख केला तसा पेशन्स नाही राखता आला. आणि ज्यावेळेला तुम्ही 78 धावांचा पाठलाग करता ना, मग 1 2 3 4 जे 4 फलंदाज आहेत ना, त्याला एकाला मोठी इनिंग खेळायची आहे, बिग इनिंग खेळायची आहेत, तरच जे 78 धावांचा पाठलाग मी तुमच्या दिशेने येणार आहे. पण पुढचा मॅच आहे, दोन्ही टीमला विनंती आहे, पण आपल्या खेळाडूंची लिस्ट, प्लेइंग 11ची लिस्ट अपन जमा करायची है. गांधी कहना पड़ा VM11 उमरनी, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी आपको कॉम्बॉक्स की तरफ आना है. इस बार ऑन साइड पर खेल दिया, शॉट अच्छा है, मिडविकेट पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा. एक बार टोटल अगर देखें तो 13 प्लस 1 विकेट, जैसे का टारगेट है 78 रन. अब 24 गेंदों का खेल, 65 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ एक बार फिर हमारे साथ तुकाराम मांगेला सर चर्चा करने के लिए जारी रहेंगे. मजा आएगा. एक बार फिर गाना सुनते हैं और गाने के साथ वापस आएंगे. थँक्यू. एकविरा देवीचं सुंदर असं गीत. आणि चैत्र सप्तमीचा दिवस कोण विसरणार नाही. आता 15 एप्रिलला मोठा जो कार्ला गडावरील उत्सव खास साजरा होईल. 2 टीम कर्णधार. चला आपण लगेच या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. गावदेवी खैरापाडा आणि दुसऱ्या बाजूला VM11 उमरोळी. चला, बऱ्याच वेळेला तुमच्या नावाचा उल्लेख केला गेला, अनाउन्समेंट झालेली आहे, तर आपण नाणेफेकीचा कॉल टॉस करण्यासाठी यायचंय.
बघा कंपॅरिझन जर पाहिलं ना या सामन्याचं प्रशांतजी, पहिल्या षटकाचा केस संपला होता त्यावेळेला नवलीचा संघ 16 वरती होता. आता पाठलाग करताना दांडीचा संघ 13 वरती आहे. तिथे जास्त फरक नाही. विकेट फॅक्टर महत्वाचं आहे. तिथेही आपण पाहिलं स्टार्ट मिळाला होता. बघूया 24-65चा खेळ आहे मैदानावरती. गोलंदाज रेडी होतोय. दुसरा गोलंदाज षटक हाताळण्यासाठी रेडी होईल. ध्रुव घरत नवीन फलंदाज मैदानावरती आले. तर एका बाजूला गौतम आकरे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर समीर, महत्वाचा खेळाडू. उचली थोडीशी उचली होती. चेंडूला बेट केलं होतं एसटीच्या हाताला लागून. जसं एक्सप्रेशन आपण पाहिलं बॅटच्या थोड्याशा इनर एजला चेंडू लागलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. धावफलक 1 ने जाऊन पुढलाय सरकलाय 14 वरती. तो करण सर इस मुकाबले की बात करें तो जो पहला ओवर था जिसमें टर्न और बाउंस था, बहुत बढ़िया एक बार फिर गेंदबाजी हो रही थी. एक 2 गेंदें ऐसी थी जो स्लॉट में थी, स्टंप के अंदर थी, उसके ऊपर प्रहार किया. बाकी बढ़िया गेंदबाजी रही है. स्कोर 14 रन. ऑफ टर्फ के बाहर गेंद, बिल्कुल इस बार मौका बन सकता था. डायरेक्ट हिट करने की कोशिश, वो आसान नहीं है क्योंकि एक स्टंप आपको दिखाई दे रहा है. ओवर की बात कर तो दूसरा ओवर प्रगति पर है. स्कोर 15 रन, 1 विकेट के नुकसान पर. करण रेंडेड और रिक्वायर रेंडेड के बारे में बिल्कुल चर्चा होगी. करण रेंडेड 11.25 का है और रिक्वायर रेंडेड 15.75 का है. ये भी बहुत इंपॉर्टंट है. पुन्हा एकदा विनंती, नम्र विनंती आहे, गावदेवी खैरापाडा आणि VM इलेम उमरोली दोन्ही संघाच्या कॅप्टननी तयार आहे पुढच्या सामन्याच्या टॉससाठी. हवेत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न थोडंसं दुरून खेळण्याचा आणि झेल टिपला गेला. दुसरा विकेट गमावलाय दांडीच्या संघानं. VM इलेव्हन उमरोली टीम. चला आपण या उमरोली संघ कर्णधार आपल्याला विनंती, आपण नाणेफेकचा गोल टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. तो क्रम सब दांडी टीम संघर्ष कर रही है. एक बार में एक तरफ अगर देखें तो गौतम आकरे जैसे मजेबे खिलाड़ी है, इतना अनुभव, लीजेंड खिलाड़ी, बहुत साल से खेल रहे. जैसे सुपर में चषक में इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था राकेश प्रभु, गौतम आकरे, और उतने इतने बड़े खिलाड़ी जो एक एंड पर है, दूसरी तरफ से विकेट गिरने का सिलसिला जारी है. तो साझेदारी की सख्त जरूरत है. साझेदारी नहीं बनेगी तो ये 78 रन का पीछा करना इतना आसान नहीं है. रिक्वायर रेंडेड 15.75 का है. स्कोर 15 रन, 2 विकेट के नुकसान पर 78 का लक्ष्य है. नए बल्लेबाज विशाल, जिनके ऊपर अब दारोमदार रहेगा, और गौतम और विशाल के जोड़ने हमेशा दांडी टीम ने अच्छा कंट्रीब्यूशन दिया है, तो इनका रोल बहुत महत्वपूर्ण. और दूसरी तरफ गेंदबाज को विकेट मिला है, ध्रुव को विकेट मिला है, तो उनका भी कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. हा तुम्ही तिथेही वाढलाय. पण हे जसं तुम्ही उल्लेख केला बेनीची जोडी आहे, महत्वाची जोडी आहे मैदानावरती. विशाल स्ट्रायकर यायला सज्ज झाल्यात. पहिला चेंडू पण पुढचा पाय बघितला ना, तो जो फ्रंट लेग आहे ना लवकर स्क्वेअर ऑन झाला. त्याच्यामुळे तुम्ही स्टंप पासून थोडेसे लांब गेलात, चेंडू पासून लांब गेलात, चेंडू पाठीमागे गेलाय स्टेजच्या हातामध्ये. ध्रुवचा तुम्ही उल्लेख केला, आत्मविश्वास वाढलाय आणि तो त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसतोय. बल्लेबाज की बात करें, जब बल्लेबाज बल्ले के बीचों बीच खेलता तब उनका कॉन्फिडेंस बढ़ता है. गेंदबाज को जब विकेट मिलता है तो उनका कॉन्फिडेंस बढ़ता है. तो बिल्कुल बहुत बढ़िया गेंदबाजी करे ध्रुव, और सामने एक बहुत ही शानदार खिलाड़ी है विशाल ऑन स्ट्राइक. फुल टॉस गेंद पनिश किया, स्क्वायर लेग बॉडी की तरफ गेंद जाएगी जहां कम बॉक्स है. बहुत लाजवाब स्ट्रोक है. खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम. गेंद बॉडी के बाद 4 रन. बुलाती है थँक्यू. पायावरचा चेंडू आणि जसं इंडियन फिल्डर पाहिलं ना, भारतीय खेळाडू पायावरती चांगले खेळतात. थोडंसं मनगटच्या साह्याने आपण रिक्स वर पाहिलं, फ्लिप ऑफ द रिक्स ज्याला म्हणूया. हा फटका आवश्यकता होती. मच निडेड चौकार आला विषयाच्या बॅटमधनं. चौकार आला आणि त्यानंतर फ्लॅट बॅटेड. ओहो, टेनिस मध्ये फोरहँड खेळतात. हा फोरहँड खेळलाय समोरच्या दिशेने, आउट ऑफ द पार्क, षटकार, सिक्सर. देखिए किस तरह से स्ट्रोक खेल दिया था. टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता, टॉप ऑफ द बॉल चले गए, पोजीशन में आए, और उनको पता है कि मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर है, मिड ऑन दायरे के अंदर है और सीधा खेलना है. ये कमाल का स्ट्रोक था मेरे हिसाब से. आकिब का यह बेहतरीन स्ट्रोक. देखिए एक्शन रिप्ले में किस तरह से ये स्ट्रोक खेला गया था, और बिल्कुल समय के ऊपर भी हमारी निगाह है. 25 2 विकेट के नुकसान पर पावर प्ले में आपने 25 रन बनाए 12.50 के अवसर से, और समय आपके पास बचा हुआ है 10 मिनट का समय बचा हुआ. 18 गेंदे 53 रन. देखिए पार्टी नेटवर्क के माध्यम से आपके पास बहुत सारे अच्छे ग्राफिक है. आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं, यहाँ
नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड 853 रन टू विन दिस मैच। इसका मतलब है पहले 2 ओवर की कहानी तो करम सर गेंदबाजों ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। नेक्स्ट मैच के बारे में बहुत सारी चर्चा हो रही है। VM11 उमरली एक टीम के कप्तान हमारे साथ जुड़े हुए हैं और गाउदी में कहना पड़ा VM11 उमरली के लिए आखिरी कॉल है, प्लीज आपको सीधा कॉम्बॉस की तरफ आना है, रिपोर्टिंग करना है और टॉस के लिए तैयार होना है। तो करम सर एक अच्छा मैच, इस बार ऑन साइड पर गेंद को खेलते हैं, लॉन्ग ऑन पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, सुंदर फील्डिंग, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। विशाल 10 पर केंद्र 3 गेंदों का सामना किया, गौतम 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर की बात करें तो रन संख्या अभी देखिए 17 गेंदों का खिलाना बाकी, 52 रनों की जरूरत। 17-52 खेळ आहे। ओ बॅटची कडा पाठीमागे झेल टिपला गेलाय, कहाणी तीच होती स्टार्ट। विशाल नाही मिळाला होता, विशाल परतलाय, बिग ब्लो, जोर का झटका जोरात लागलाय। जोर का झटके में तो सबसे धीरे से लगा नहीं जोर से लगा है, बिल्कुल जोर से लगा है। तो क्रम से देखिए यहाँ स्टार्ट तो हर किसी, ब्रिजेश के बारे में हमने चर्चा की, तुषार के बारे में हमने चर्चा की, किरण के बारे में चर्चा की, लेकिन आजकल के जमाने के जो नौजवान खिलाड़ी उनके पास संयम नहीं है, उतना संयम नहीं है। यहाँ से एक साझेदारी की जरूरत है। एक एंड पर गौतम आकरे जैसे मंजेबे खिलाड़ी है, दूसरी एंड पर विकेट गिरने का सिलसिला जारी है। स्कोर 26-3 विकेट के नुकसान पर 16 गेंदों का खेल, 52 रनों की जरूरत है। नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं यज्ञेश। अब यज्ञेश के ऊपर भी सबके निगाह, लेकिन एक तरफ एक ऐसा शेर जो अभी भी शांति से यह क्रिकेट का खेल देख रहा है, गौतम आकरे, जिनके ऊपर निगाह रहेगी, लेकिन ब्रिजेश का जो स्पेल रहा है वो बहुत बढ़िया रहा है, शानदार गेंदबाजी की इन्होंने, सुंदर सुंदर। आणि ज्यावेळेला त्यांनी टप्पा थोडासा लांब राखलाय ना, लांब ठेवलाय, त्यावेळेला त्याला सक्सेस झालाय। ज्यावेळेला जवळ गेले त्यावेळेला थोडासा धावा आल्यात, मी म्हटलं जवळ गेले, ज्या वेळेला तुम्ही जवळ गेले त्यावेळेला धावा आल्यात, इनसाइड आउटचा क्लास दाखवणार दर्जेदार षटकार, सिक्सर। थैंक यू। जैसे मैंने कहा ना, आप नजदीक गए ना तो भारी पडे। तुम्ही टप्पा थोडासा जवळ ठेवला आणि त्यानंतर चेंडूला पाठवला सरला बॉन्डलाच्या बाहेर, वाईटिश लॉंगअपच्या डोक्यावरनं हा षटकार आलाय। और बिल्कुल इस वक्त क्या बल्ले की मांग हो रही वो भी देखा जाएगा। इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए, और ये कड़क शॉट था, कमर के ऊपर से इनसाइड आउट गेंद को खेल दिया। दर्शन स्टोक टाइमिंग बहुत ही बेहतरीन बल्लेबाज यज्ञेश की, और किसी बल्लेबाजों की बात को वो टाइमिंग अच्छा इसलिए करे क्योंकि डगआउट से सेट है, डगआउट से सेट होकर मैदान के अंदर चले गए। और इस ओवर के बाद तो टॉस हो जाएगा। दोनों टीमों के कप्तान आइए, गांव भी कहना पड़ा VM11 उमरली, स्कोर 32 रन 3 विकेट के नुकसान पर। यज्ञेश का जबरदस्त स्ट्रोक, पहली गेंद पर छक्का जड़ा और वो भी इनसाइड आउट। ब्रिजेश अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, गेंदबाजी करने के लिए फ्लाइट स्लिप पे करी पॉइंट, स्टक कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात। इस बार कट करना चाहते थे, घुमा मिला, जैसे कि हम चर्चा कर रहे हैं, थोड़ा सा आंखों से दूर रखेंगे तो बल्लेबाज परेशान है। इनके स्लॉट में या एक बार फिर स्टंप के अंदर गेंदबाजी हुए तो आपको पिटाई हुई है। थोडासा टप्प्याचा उल्लेख आपण केलाय। ऑफ स्टंपच्या बाहेर जागा बनवली, बिल्कुल जगह मिलती नहीं, बनानी पड़ती है। जागा बनवली आणि चेंडूला पडला पॉइंटच्या डोक्यावरनं चौकार, सिक्सर, षटकार। मिला रूम और मचा धूम, गेंद बॉडी रन के बिल्कुल बाहर जाती भी 6 रनों के लिए। 13 गेंदों में 40 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 13 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता। स्कोर 38-3, ओवर तीसरा प्रगति पर। बहुत अच्छी बल्लेबाजी यज्ञेश द्वारा। लेग स्टंप के बाहर गेंद, नीतीश कदम व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। जब आप सामने वाले गेंदबाज के ऊपर हमला करेंगे तो कंसंट्रेशन में उनकी भी कमी आएगी। तो देखिए 2 बड़े स्ट्रोक, उसके बाद में ये व्हाइट बॉल। अब दबाव आहे, प्रेशर आहे सध्या मैदानावरती, प्रेशर वाला खेळ आहे। आपण पेशेंटचा भरपूर चर्चा केली, संयमाचा उल्लेख आपण भरपूर केला, आता प्रेशर वाला खेळ आला मैदानावरती। सरळ आहे, 17 मध्ये 40 केल्यात आणि 13 मध्ये 38 करायचे आहेत। अपनी बॉलिंग पैड पर गेंदबाज ब्रिजेश तैयार, अभी तक 28 रन दिए इन्होंने। ऑफ टाइम के बाहर गेंद को खेलते हैं, इस वक्त पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका। एक के बारे में सोच रहे हैं, एक बार फिर एक के ऊपर ही निर्भर है।
क्या आंकड़े बदल रहे हैं। 12 गेंदों का खेल शेष है, 37 रनों की जरूरत है। मैच बहुत इंटरेस्टिंग मोड पर पहुंच चुका है और कमाल का मैच है। चर्चा बिल्कुल जारी रहेगी। एक बार फिर हमारे डीजे अपने हमारे साथ जुड़ेंगे और उसके साथ तुकाराम मांगे के साथ जुड़ेंगे कॉम्बॉस में। भिकड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार। शुक्रिया डीजे। 12 गेंदे 37 रनों की जरूरत है। तुकाराम सर, क्या ये आने वाला ओव्हर कितना महत्वपूर्ण होगा? फार महत्वाचं आहे आणि थोडंसं आपण इक्वेशन जरी पाहिलं ना आता तर मागच्या उमरळ टीम VM11 उमरळ टीम चला आपण बऱ्याच वेळापासून आपल्या नावाचा इथे उल्लेख केला जातो, अनाउन्समेंट केली जाते, तर आपण लगेच या कर्णधार VM11 उमरळ टीम कर्णधार चला आपण या 12-37 तुम्ही उल्लेख केला, पण ज्यावेळेला नवलीचा संघ खेळत होता ना तेव्हा 12 मध्ये 27 केल्या होत्या. आता त्यांनी 27 केलेल्या तुम्हाला 37 करायचे आहेत. बघूया याचा क्लिअर कट अर्थ आहे 12 मधले 4 चेंडू तुम्हाला युटिलाइज करायचे आहेत. 12 मधले 4 चेंडूला तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे, हा क्लियर इंटेंशन आहे. बिल्कुल। दूसरी तरफ देखिए यहाँ गौतम अखरे जैसे बहुत बड़े खिलाड़ी मैदान के अंदर है। प्रदेश ने अच्छा स्टार्ट किया, स्कोर 41 3 विकेट के नुकसान पर रिक्वायर्ड 18.50 का है। प्रमुख गेंदबाज के तौर पर मयंक अपने बॉलिंग मान पर तैयार। इस ओवर की अगली गेंद सामना करेंगे यज्ञेश स्प्लिंग ऑन द 13 और VM11 उमरोली टीम के कप्तान के लिए दरख्वास्त से बार बार आपकी अनाउंसमेंट हो रही है, आपको कॉम्बोस की तरफ आना टॉस के लिए। पिंडिंग में थोड़ी तब्दीली हो रही है। फिलहाल 4 मिनट और 30 सेकंड का समय आपके पास बचा हुआ ये ओवर पूरा करने के लिए। ऑफ्टर के बाहर गेंद को कट किया पॉइंट के ऊपर से, टकाटक पटापट शानदार स्क्वायर कट, गेंद बॉडी लगे बाद 4 रन। ब्यूटीफुल स्ट्रोक। थँक्यू। सुंदर सुंदर फटका बॅकफुटला गेला, थोडासा जागा जसं बनवले बॅकफुट बॉलले क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळलाय। 12-37 चा सामना होता, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय। मॅच आता 11 चेंडू आणि 33, याचा अर्थ प्रति चेंडूवरती 3 धावांची सरासरी। पहिला चौकार आलाय, आता गोलंदाज फलंदाज दोघांवरती दबाव आहे, प्रेशर दोन्ही बाजूला आहे। प्रेशरवाला खेळ आहे, समोर खेळ डाऊन द ग्राउंड, चेंडू चालला बाउंड लाईन जवळ, क्षेत्ररक्षण झालं, एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, रनिंग विथ विकेट, 2 धावा। हे बघा हे चांगलं आहे, ज्यावेळेला गौतम आकरे एका बाजूला आहे पण त्यांनी पाहिलंय आता बॅटमध्ये धावा त्या फलंदाजी आल्यात, मग 2 धावा ज्यावेळेला मिळतात त्यावेळेला 2 धावा घेणं अपेक्षित आहेत। 10 चेंडूचा खेळ आहे, 31 धावा करायचे आहेत। चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। स्कोरबोर्ड को चलाने का काम कीजिए भाई। 47 पत्री, ओवर 14 प्रगति पर, प्रदेश ऑन स्ट्राइक। मयंक की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं, वाइड बॉल का इशारा और उसी के साथ गौतम आकरे स्पष्ट स्ट्राइकर की तरफ आएंगे। मैं विकेट कीपर की रिएक्शन देख रहा हूं, विकेट कीपर की रिएक्शन देख रहा हूं, इन्होंने इस गेंद को छोड़ा है और उसके कारण गौतम अपने स्ट्राइकर की तरफ आए। क्या ये खतरे की घंटी है? बिल्कुल, दोनों तरफ घंटी तो बजी, अलार्म तो वाजलाय, दोन्ही बाजूला वाजलाय। आता तो रिंगिंग अलार्म वाजलाय का अलार्म बेल वाजले ते आपल्याला पाहावं लागणार आहे। म्हणजे उठवण्याची वेळ झाली का थोडासा रिंगिंग बेल तिथे वाजले दोन्ही बाजूला। गौतम आकरे स्ट्राइकर एंडला सज्ज होतोय। ऑफ साइडच्या दिशेनं काय फटका खेळलाय, सुंदर सुंदर फटका, चेंडू गेलाय सरळ सीमारेषे पार, षटकार, 6 धावा। साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा। थँक्यू। फोटो तो या फटक्याचा पण काढू शकता, काय इतका सुंदर खेळलाय। वैसे तो खूबसूरत तो मरीन ड्राइव भी है, लेकिन उससे खूबसूरत ही एक कवर ड्राइव, बहुत बढ़िया तरीके से एक्स्ट्रा कवर बाउंड्री रन के बाहर गेंद को खेल दिया था। शानदार बल्लेबाजी, इसीलिए मैंने कहा था कि वो सिंगल आपने लिया है, वाइड बॉल आया है और गौतम आपने स्ट्राइकर एंड की तरफ आए कि वो खतरे की घंटी बज रही है। बिल्कुल खतरे की घंटी बज रही है, क्योंकि इनके पास वो टॉप क्लास खिलाड़ी है, क्लास है इनके पास, शानदार बल्लेबाजी करेगा। 9 गेंदों का खेल, 23 रनों की जरूरत है। अपने बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार, ऑफ स्टंप के बाहर गेंद को खेल कमर क्षेत्र में, कमर पर खिलाड़ी तैनात, 1 रन देने का मौका। प्रदेश अब बल्लेबाजी करेंगे, मजा आएगा इस मुकाबले में। 9 गेंदों का खेल, अब 8 गेंदों का खेल, 22 रनों की जरूरत है। आने वाला ये ओवर बताएगा तुकाराम सर ऊंट की इस करवट पर बैठने वाला है, लेकिन मैच बहुत अच्छा है, दोनों तरफ से एक बार फिर कोशिश हो रही है मैच जीतने की। बिल्कुल आपने सही कहा, ऊट किसके बैठेगा मतलब पुढचे येणारे 2 चेंडू दाखवणार कुठल्या दिशेला जाणार आणि कोणाची काय दशा होणार, हा मॅच कुठल्या दिशेला जाणार आणि कोणाची काय दशा होणार, हे 2 महत्त्वाचे चेंडू आहेत। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कट केला चेंडूला, चेंडू चाललाय, पॉइंट क्षेत्ररक्षक पाठला करतोय, चेंडू सीमारेषे पार,
चौकार 4 धावा. शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा, खास करके प्रदेश में भी कमाल की पारी खेल रहे हैं. और पहले स्क्वायर कट, अब स्क्वायर ड्राइव, दोनों तरफ स्ट्रोक ये खेल रहे हैं. अच्छी क्रिकेट मैदान के अंदर कहते हैं ना कि मिला रूम और मचाया धूम. मैदान के अंदर कमाल का क्रिकेट हो रहा है. 7 गेंदे 8 रनों की जरूरत है. बिल्कुल आपने सही कहा, धूम तो मचा रहे और झूम रहे, डगआउट मध्ये थोड़े से झूम रहे. 1 मिनट का समय बचा हुआ है. 1 मिनट का समय बचा हुआ. वो पूछ रहे कि भाई टाइमिंग कितना होगा. टाइमिंग हमारे साइड बता रहे हैं. और कितनी गेंदे हैं, 1 गेंद भी बची हुई है. समय बहुत महत्वपूर्ण है. वक्त जो है ना, इसका एक बार फिर फायदा उठाइए. वक्त जो है ना, टाइम इज मनी. टाइम इज मनी. एक एक बॉल, एक एक सेकंड आने वाला, उसकी कीमत बहुत ज्यादा है. म्हणजे हीच ती वेळ आहे. आता तीच वेळ आली ना मैदानावरती. यस यस. 7 गेंदे 8 रनों की जरूरत है. स्ट्राइक के रन पर बल्लेबाज यत्नेश. हवा में उछाला, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत सिक्सर यत्नेश के बल्ले से तालियां बज रही है. थँक्यू. इथे नाणेफेकीचा कॉल होता या सचिनजी भोईरा आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल इथून केला जातोय. टॉस केला जातोय. 2 टीम आहेत. उमरोलीचा संघ इथे आहेत आणि खैरापाडा संघ. मैच वरती सुद्धा नजर है. इंटरेस्टिंग मैच है और दूसरे मैच का टॉस भी हो रहा है मैदान के अंदर. गौदे भी खैरापाड़ा, आपको डिसीजन यहीं पर लेना है. खैरापाड़ा वीएम उमरोली और समीकरण की तरफ आपको लेके जाऊंगा. क्या मुकाबला चल रहा है. 6 गेंदे 12 रनों की जरूरत. इंटरेस्टिंग मैच. और टॉस, देखिए टॉस की कहानी. और उमरोली ने टॉस जीतकर पहले क्या फैसला लिया है. उमरोली यहीं पर आपको डिसीजन लेना है, बॉलिंग करने का फैसला. ये बहुत अच्छा किया आपने. और मैच की तरफ रुक करते हैं एक बार फिर. बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर है. और तीसरे दिन का पहला मैच पैसा वसूल चल रहा है. म्हणजे पूर्णपणे पैसा वसूल. आणि काही वेळेला काय होतं, IPL मध्ये जातो तरी असा मॅच नसतो. त्याच्यापेक्षा 3-3, 4-4 हजाराचं तिकीट काढून जावं तरी सुद्धा एकतर्फी मॅच होतो. पण हा पैसा वसूल मॅच आहे. आता समीकरण काय आले. यज्ञेशचा उद्देश क्लिअर आहे. उद्देश क्लिअर आहे की त्याला मॅचला जिंकायचा. गौतमचा अप्रोचही महत्वाचा आहे. आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी झाला. यतीनला जस्टिन व्हायलाय. जस्टिन तुम्हाला यायचं आहे. असं नाही की मॅच सुटलाय. मॅच तुमच्या बाजूने आहे. 50-50 वाला मामला आहे. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज रेडी होतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड. चेंडू चाल मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचले. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फंबल्स झालाय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. वारा वाहतोय. इथे मैदानावरती चुकीला तारा नाही आहेत. पण आता समीकरण बघूया. 5 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायच्या ते 10. शानदार मुकाबला, बहुत ही जबरदस्त मुकाबला. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी जीत बिल्कुल काउंट हो जाएगी. बल्लेबाज गौतम अग्र इस पक्ष स्ट्राइक रेन पर. ऑन साइड पर पुल किया. टाइमिंग बेहतरीन. 1 बाउंस गेंद बॉलिंग के बाद 4 रन. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार फुर. थँक्यू. बिलकुल रंग चढेगा. जश्न चलाय. एका डगआउट मध्ये जश पाहतोय. दांडीच्या डगआउट मध्ये जश्न आहे. बघूया आता तो जश्न दुसऱ्या बाजूला जातोय का. टाळ्यांचा गजर एका डगआउट मध्ये आलाय. दुसरा डगआउट थोडंसं शांत आहे. तिथे बघूया येतोय का. कोलवट्याचा चेंडू होता. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू लाल हाताने खेळलाय. आता कहाणी आले. जसा 5-3 वाला गाणं वाजतंय ना, तसा ते 3-5 वाला खेळ मैदानावरती आलाय. 3 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायच्या त्या 5. बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर. यतीन ने शोल्डर डाउन रखे, एक अच्छा स्ट्रोक खेल दिया. उसके बाद में बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए थोड़ा ऑफ स्टंप के बाद फुल नींद रखा. बल्लेबाज को अपने बाजू खोलने का मौका नहीं दिया. 3 गेंदे 5. यतीन शॉट स्ट्राइक. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. पैरों पर कला के साथ मोड़ दिया. स्क्वायर लेग पर बिल्कुल कोई खिलाड़ी बाउंड्री पर है, बहुत दूर खिलाड़ी है. विकेट के ऊपर का आना पड़ा. क्या मुकाबला है. 2 गेंदों का खेल. जीतने के लिए 3 रनों की जरूरत है. पहला मैच नाखून चबाने वाला. तो करण सर हमेशा कहते ना, जिसके पास नाखून है वो भी चबाएंगे, जिसके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे. नाखून चबाने वाला आज मैच मैदान के अंदर चल रहा है. बिलकुल. असंही नखं कापण्यासाठी आपण जास्त करून संडे किंवा बुधवार बघतो. आता बुधवारी नाही नखं कापल्या तर हा मॅच आहे. थोडंसं बोटं गेल्यात आपल्या तोंडामध्ये. नाखून चबानेवाला मॅच. पण आता कहाणी कशी आली. 2 चेंडूचा खेळ आहे.
3 धावांची आवश्यकता आहे. जसं आपण ATM वरती GPay वरती आपण पेमेंट करतो त्यावेळेला पिन बरोबर टाकावा लागतो. नाही टाकला तर पेमेंट नाही होणार. 2 चेंडू 3चा खेळ. पेमेंट नाही होणार. पेमेंट झालंय उत्तुंग विजयी षटकार. शानदार स्ट्रोक. भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, आवाज से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजू में लाए एक बार फिर पलटवार तो उसे हुकुम का इक्का यानी कि गेम चेंजर खिलाड़ी एदनेश कहते हैं. कांग्रेचुलेशन, मैग्निफिसेंट परफॉर्मेंस. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, चलता आंखों से प्यार दिल में बजी गिटार, जा रहा कैसा ये नशा रे, आ रहा जीने का मजा रे, अरे दिल में तो गया रे, दिल भी गया रे, अरे दिल में तो गया रे, दिल भी गया रे, अरे दिल में तो गया रे, दिल भी गया रे, अरे दिल में तो गया रे, दिल भी गया. क्या मुकाबला हुआ. पैसा वसूल मुकाबला रहा और मजा आया देखने के बाद. अजयजी भोईर साहेब पण खुश आहेत ज्या पद्धतीने पहिला मॅच समाप्त झालाय. प्राण भोईर या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर हरेश्वर आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमच्या स्कोरर आम्हाला माहिती देतील. या मॅच मध्ये गेम चेंजर खेळाडू यज्ञेश दांडी संघाचा